हॅलो एव्हरीवन. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. मी अर्चना स्तुतीज मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. वैशाख पौर्णिमा जी आहे इतर पौर्णिमांपेक्षा अनेक पटीने खूप फलदायी अशी मानली जाते, महत्त्वाची देखील मानली जाते. तशा तर सगळ्याच पौर्णिमा प्रत्येक वेळेस आपापल्या जागी खूप महत्त्वाच्या आणि फलदायी असतात. पण यावेळेस जो संयोग आलेला आहे तो अति दुर्मिळ आलेला आहे. जवळजवळ अनेक वर्षांनी हा योग आपल्याला लाभलेला आहे. त्यातच बुद्ध पौर्णिमा देखील आहे आजच. गौतम बुद्धांचा जन्मदिवस असं आज मानला जातो पौर्णिमेला, वैशाख पौर्णिमेला. यावेळेस पौर्णिमेला गुरु, सूर्य आणि शुक्र एकत्रित संयोग आलेला आहे आणि या सर्वांची दृष्टी चंद्रावर म्हणजे चंद्रग्रहावर पडत आहे. त्यामुळेच आजची पौर्णिमा हा खूपच म्हणजे अतिशय दुर्मिळ असा योग बनवत आहे. म्हणूनच आज आपण जे उपाय पाहणार आहोत ते भगवान विष्णू व माता लक्ष्मी यांना आपण आकर्षित करूच शकतो किंवा यांचे आशीर्वाद तर प्राप्त करूच शकतो. पण त्याशिवाय चंद्राचे देखील उपाय आज आपण पौर्णिमेच्या दिवशी करायचे आहेत. कारण चंद्र हा मनाचा कारक तर आहेच, त्याचसोबत आई, बहीण, पत्नी या सगळ्यांसोबतचे नाते एकदम चांगले राहावे. ज्यांचे नाते खराब आहे, पटत नाही, आईशी, बहिणीशी वगैरे, पती पत्नींची भांडणं जर होत असतील तर यासाठी चंद्रग्रह स्ट्रॉंग असणे खूप महत्त्वाचे आहे. ज्यांना खूप लवकरच टेन्शन येतं, मनात सतत कंटिन्यू वाईटच विचार येत राहतात, किती जरी तुम्ही मनाला डायव्हर्ट करायचा प्रयत्न केला वेगवेगळ्या ठिकाणी विचारातनं बाहेर निघण्यासाठी, तरी देखील मनामध्ये अनेक प्रकारचे वाईट विचार सतत येत राहतात. स्ट्रेस, एन्झायटी असे त्रास जर होत असतील तर आता मी जे आज उपाय सांगते ते तुम्ही जरूर करायचे आहे. उपाय छोटेसे आहेत पण तुम्हाला त्याचा असर तुमच्या जीवनामध्ये खूप चमत्कारिकरित्या बघायला मिळणार आहे. पण तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन आहात, आज प्रथमच आपला व्हिडिओ पाहताय तर जरूर सबस्क्राईब करा. किंवा रोज आपले व्हिडिओ पाहताय पण अजून सबस्क्राईबच केले नाही आहे तर तुम्ही जरूर सबस्क्राईब करा. सोबतचे बेल बटन प्रेस करा. अशा साध्या सोप्या पण असरदार उपायांसाठी आजच आपल्या परिवाराचा सदस्य बना, जेणेकरून तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा लाभ घेता येईल. कारण भविष्य म्हणजे पुढच्या येणाऱ्या आपल्या व्हिडिओजमध्ये मी मेंबरशिपसाठी काही गोष्टींची तयारी करत आहे. जेव्हा मेंबरशिप आपले जे मेंबर्स बनतील त्यांच्यासाठी माझी अशी तळमळ आहे की खास व्हिडिओ त्यांच्यासाठी बनवायचे आहेत, जे उपाय सगळे ट्राय आणि टेस्टेड असतील, ज्या रेमेडीज असतील, ज्या उपाय सोबत ज्या मी वस्तू वगैरे ज्या आहेत, ज्या आपण सिद्ध केलेल्या आहेत त्या त्यांच्यापर्यंत कशा पोचवता येतील याचा प्रयत्न मी सध्या करत आहे. तर या गोष्टींसाठी तुम्ही मला तुमचा साथ आणि सपोर्ट असाच द्या आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि जेवढं शक्य आहे तेवढं शेअर करून अनेक लोकांपर्यंत आपला चॅनल पोचवण्याची माझ्यासाठी तुम्ही एक मदतीचा हात मला जरूर द्या. चंद्र हा मनाचा कारक आहे, हे सगळ्यांनाच जवळजवळ आता माहीत झालेलं आहे. चंद्र हा मनाचा कारक असल्यामुळे मन शांत ठेवण्याचे काम चंद्रग्रह करत असतो. चला तर मग आता बघूया आजचा आपला उपाय. तुम्ही एका प्लेटमध्ये कच्चे दूध घ्यायचे आहे. कच्चे दूध म्हणजे जे तापवलेले नसते, आपण आणतो डेअरीतून म्हणा किंवा पॅकिंगचे वगैरे, ते तुम्ही गाईचे दूध घ्यायचे आहे आणि ते एका प्लेटमध्ये किंवा पसरट भांड्यामध्ये घ्यायचे आहे थोडेसे. त्यात तुम्ही तुमचा चेहरा पाहायचा आहे. असा चेहरा संध्याकाळच्या वेळेला करायचा आहे हा उपाय आपल्याला. जे काही जॉबवरून वगैरे आल्यानंतर तुम्ही हा उपाय करू शकता, हातपाय स्वच्छ धुवून. त्यामध्ये आपला चेहरा पाहताना ओम सोम सोमाय नमः, ओम सोम सोमाय नमः हा मंत्र 11 वेळा म्हणत म्हणत आपल्याला त्या भांड्यामध्ये, त्या दुधामध्ये आपला चेहरा पाहायचा आहे. व त्यानंतर त्यामध्ये थोडेसे तांदूळ, अखंड तांदूळ व चिमूटभर साखर त्यामध्ये टाकायची आहे. थोडेसे पाणी पण देखील त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे व या दुधाचा चंद्राला आपल्याला अर्घ्य द्यायचं आहे. हे जे दूध आहे मिक्स केलेलं आपण सगळं, त्याचं अर्घ्य आपल्याला चंद्रदेवांना द्यायचं आहे. व देता देता आपल्या मनातील इच्छा जरूर मनोमन बोलत राहायची आहे तुम्हाला.
हा एकच एक असा पॉवरफुल उपाय आहे ना, जो बुद्ध पौर्णिमेपासून तुम्हाला सुरू करायचा आहे. म्हणजे आजपासून तुम्हाला सुरू करायचा आहे. दर पौर्णिमेला करायचा आहे. कारण पौर्णिमेला चंद्र हा पूर्ण असतो. म्हणूनच पौर्णिमेला अनेकांच्या मनावर स्वतःचाच ताबा राहत नसतो बघा. बरेच जण अनेक कारणाने चिडचिड करणार, उगाचच भांडणं करणार किंवा त्यांचा मूड एकदम अपसेट असतो. त्यांचा मूड म्हणजे प्रत्येक वेळेस काही ना काही गोष्टींनी अपडाऊन होत असतो. बऱ्याच जणांना खूपच अस्वस्थ वाटतं, उगाचीच चिडचिड भांडणे होतात घरामध्ये त्यांच्या. तर अनेकांना खूप छान वाटतं, पॉझिटिव्ह वाटतं. ते आनंदी असतात, वेगवेगळ्या गोष्टी ते करतात आजच्या दिवशी. म्हणजे अचानक त्यांच्या हातून त्या घडतात नवनवीन गोष्टी. तर असे का होते? तर चंद्रग्रह हा मनाचा कारक आहे, जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं. त्यामुळे ज्यांचा चंद्रग्रह शुभ आहे, शुभ परिणाम देतोय, तर त्यांना त्रास होत नाही. ज्यांचे चंद्रबळ खूपच कमी आहे किंवा अशुभ आहे, त्यांना जास्त त्रास जाणवतो. त्यामुळेच अशा लोकांचे बघा तुम्ही बऱ्याच वेळा आईसोबतचे संबंध पण खराब असतात किंवा आईसोबत पटत नसते. तर त्यांनी दर पौर्णिमेला आपल्या आईचे पाय हे दुधाने धुवायचे आहेत. हो, प्रथम पाण्याने तुम्ही पाय धुवून त्यानंतर दुधाने धुवायचे आहेत व त्यानंतर हे जे दूध आहे, जे तुम्ही आपल्या आईचे पाय धुतलेले आहेत या दुधाने, तुम्ही कोणत्याही प्राण्याला देऊ शकता. काही हरकत नाही आहे. एकदम शुद्ध अंतकरणाने आपण ही सेवा केलेली असते. त्याचसोबत जर नाही कोणी तुम्हाला भेटलं, तर पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी अर्पण करायचे आहे व त्याचसोबत तुम्ही 5, 7 किंवा 11 प्रदक्षिणा पिंपळाच्या झाडाला घालायच्या आहेत. म्हणजे एकाच सोबत तुमचे 2 उपाय एकापाठोपाठ एक सलग होणार आहे. त्याचसोबत कोणत्याही प्राण्याला वगैरे जर तुम्ही हे दूध दिलं, तर ते देखील तुम्हाला दानाचं पुण्य लाभणार आहे. तो एक तिसरा उपाय आपला घडणार आहे. मी अनेकांना हा उपाय सांगितला आहे छोटासा, ज्यांचे आईसोबत वगैरे पटत नाही आहे, तर त्यांना याचा खूप छान रिझल्ट आलेला आहे. मला त्यांनी खूप आनंदाने सांगितलेलं आहे की या उपायाने खूप छान वाटते. मनोमन म्हणजे मनातूनच खूप एक चांगले फीलिंग येतात आहेत. तर असा हा उपाय तुम्ही आपल्या आईसोबतचे नाते घट्ट करण्यासाठी करा. या उपायाने आईसोबतचे नाते तर घट्ट होतेच, पण आईच्या आशीर्वादाने अनेक अडकलेली कामे तुमची, जी आजपर्यंत होत नव्हती, कुठे ना कुठेतरी काहीतरी अडचण येत होती, ती आईच्या आशीर्वादाने पूर्ण होऊ लागतात. आणि याचसोबत तुम्हाला आणखीन एक जे आहे उपाय म्हणता येईल आपल्याला करायचा आहे पौर्णिमेपासूनच. तुळशीच्या कुंडीतील थोडीशी माती तुम्हाला घ्यायची आहे. ज्यांच्याकडे तुळस नसेल, तर त्यांनी आजच्या दिवशी तुळस जरूर खरेदी करा. आणि तुळस जी आहे, ती जी कुंडी आहे आपण बाल्कनीत वगैरे ठेवणार आहोत किंवा आपल्या दरवाजात, तर तिथली तुम्ही बाहेर जेव्हा जाता ऑफिसला वगैरे कामानिमित्त, तर तेव्हा तुम्ही त्या कुंडीतली मुळाची जी माती आहे तुळशीची, ती अशी बोटाने तुम्ही घ्यायची आहे आणि ती आपल्या कपाळाला लावायची आहे, एकदम हलकीशी. त्याच्याने काय होणार आहे, लागो न लागो पण तुम्ही जे 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 स्पर्श केलेला आहे, त्या स्पर्शामुळे आणि तो स्पर्श आपल्या कपाळाला केल्यामुळे आपलं जे आहे मंगळ ग्रह याने स्ट्रॉंग होणार आहे. त्यामुळे कुंडीतील थोडीशी माती रोज आपल्या कपाळाला तुम्ही लावायची आहे. सलग तुम्हाला 11 दिवस हा उपाय करायचा आहे. दर पौर्णिमेपासून 11 दिवस, मग सोडून द्या. पुन्हा एकदा पौर्णिमा आली की पुढच्या पौर्णिमेपासून 11 दिवस. यामुळे मंगळ स्ट्रॉंग होईलच व कामे मार्गी लागतील. सक्सेस मिळू लागेल प्रत्येक कामामध्ये. तुम्हाला यश जे मिळत नव्हतं, कुठे ना कुठेतरी मनामध्ये खंत राहत होती, तर ती तुमची निघून जाईल. आणि मग बघा तुम्हाला किती छान छान रिझल्ट येऊ लागतात या अशा छोट्याशा उपायांमुळे. तर जरूर करा तुम्ही हे उपाय. आजचा दिवस, आजची संधी तुम्ही सोडू नका. खूप छान योग आलेला आहे वैशाख पौर्णिमेला. हा दुर्मिळ योग, ज्याचा आपण उपयोग आपल्या आयुष्यातील अडचणी, त्रास दूर करण्यासाठी करायचा आहे. आणि असाच तुम्हाला चांगला जर व्हिडिओ आवडत असेल माझे ऐकण्यासाठी, तर तुम्ही जरूर जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.